देविकाचं वय 22 वर्षाचं होतं. ती अतिशय गरीब कुटुंबातून आली होती. वडिलांचं अकाली निधन झालं होतं आणि आई नेहमीच आजारी असायची. घर खर्च भागवण्यासाठी देविका कपड्यांच्या दुकानात काम करत होती. ती जी दुकानात काम करत होती ते दुकान तिच्या मालकाचं म्हणजे अजितचं होतं. अजित अंदाजे 30 वर्षांचे होते. त्यांची पत्नी 2 वर्षांपूर्वीच गेली होती आणि त्यांना 2 वर्षांची गोडशी मुलगी प्राजक्ता होती. अजित नेहमी शांत राहायचे, कुणाशी जास्त बोलत नसत. दुकानात यायचे, काम पाहायचे आणि कुणाकडेही न पाहता हसल्याशिवाय निघून जायचे. देविकेनं अनेकदा पाहिलं होतं की त्यांच्या चेहऱ्यावर खोल थकवा आणि मनातला काहीतरी मोठा दुःखाचा भार दिसत होता. देविका मनाने खूपच स्वच्छ आणि चांगली मुलगी होती. तिला नेहमी इतरांच्या वेदना जाणवत असत, पण ती कधीच आपल्या परिस्थितीबद्दल कुणाला काही सांगत नसे. एका दिवशी सकाळी देविका दुकानात पोहोचली, पण पाहते तर काय, दुकानाला कुलूप लावलेलं होतं. असं पहिल्यांदाच झालं होतं. तिला वाटलं कदाचित ते थोडे उशिरा येतील, पण दुपार झाली तरी दरवाजा बंदच राहिला. देविकेला बेचैनी वाटू लागली. काहीतरी गडबड असल्यासारखं तिला जाणवलं. अचानक एका शेजाऱ्याने सांगितलं की अजित खूप आजारी आहेत आणि घरीच पडून आहेत. हे ऐकून देविकेचं मन जोराने धडधडू लागलं. तिनं लगेच त्यांचा पत्ता विचारला आणि थेट त्यांच्या घरी पोहोचली. घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता. आत शिरताच देविकेच्या डोळ्यात पाणी आलं. लहानशी प्राजक्ता जमिनीवर बसून जोरजोरात रडत होती. तिचे कपडे मळकटलेले होते, केस विस्कटलेले होते. आजूबाजूला भांडी विस्कळीत पडलेली होती. घर पूर्ण अस्ताव्यस्त होतं. खोलीतल्या पलंगावर अजित पडले होते. त्यांचा चेहरा लाल झाला होता. अंग घामानं निथळत होतं आणि त्यांना खूप ताप होता. उठायचंही त्यांना शक्य होत नव्हतं. देविका पटकन त्यांच्या जवळ गेली आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाली, मालक, हे काय हाल झाले तुमचे? तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. अजितनं डोळे उघडले आणि कष्टानं म्हणाले, देविका, प्राजक्ताची काळजी घेऊ शकत नाही मी. असं म्हणून ते थकले आणि डोळे मिटले. देविकासमोर आता 2 पर्याय होते. जी आपली गरिबी आणि असहाय्यता दाखवून परत निघून जावी किंवा माणुसकीचा धर्म पाळावा. तिनं क्षणाचाही विलंब न करता छोटंसं घर सांभाळायला सुरुवात केली. आधी प्राजक्ताला उचलून मांडीवर घेतलं आणि तिला प्रेमानं शांत केलं. मग स्वयंपाकघरात जाऊन दूध गरम केलं आणि तिला पाजलं. त्यानंतर अजितसाठी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. औषध शोधून दिलं. अजित अर्ध्या शुद्धीत होते, पण देविकेच्या डोळ्यात त्यांनी एक खरी करुणा पाहिली. जणू एखादा आपलाच माणूस आहे. देविकेने मनाशी ठरवलं की आता हे बरे होईपर्यंत मी त्यांना आणि प्राजक्ताला एकटं सोडणार नाही. देविकेनं कोणताही संकोच न बाळगता पुढची 2 दिवस तिथेच घालवले. तिनं शिकून घेतलं की कधीकधी माणसाचीच मजबुरी हीच त्याची सर्वात मोठी ताकद बनते. जेव्हा प्राजक्ता देविकेच्या कुशीत झोपली तेव्हा देविकेनं हळूच घराची झाडलोट सुरू केली. भांडी धुतली, खोली आवरली. त्या रात्री तिने एक छोटीशी यादी तयार केली. औषधं, थोडं अन्न आणि कसंही करून ताप उतरल्यावर डॉक्टरकडे नेणं. पण एक मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला, पैसे कुठून आणायचे? देविका स्वतः तर रोजंदारीवर जगत होती. तिच्या आईच्या औषधांचा खर्च, घराचं भाडं आणि रोजचं जेवण सगळं तिच्याच खांद्यावर होतं. तरीसुद्धा तिनं ठरवलं, आधी मानवता, बाकी सगळं नंतर. सकाळ होताच तिनं प्राजक्तासाठी घरात असलेल्या धान्यापासून दलिया बनवला. अजितला थोडंसं पाणी पाजलं आणि मिठाच्या पट्ट्या बदलल्या. मग ती दुकानासाठी निघाली. तिनं स्वतःचं दुकानाचं कुलूप उघडलं आणि कामाला लागली. पण दर काही तासांनी ती परत घरी यायची आणि अजितची तब्येत पाहायची. दुकानात काम करतानाही तिचे हात आपसुकच थरथर कापायचे. प्रत्येक वेळी तिला वाटायचं, प्राजक्ता पुन्हा रडू नये. लोक दुकानात येत तेव्हा पाहायचे की ती मुलगी किती आदरानं ग्राहकांचं स्वागत करते. कोणालाही कल्पना नव्हती की तिच्या रात्री किती त्रासदायक गेल्या आहेत. 3ऱ्या दिवशी अजितचा ताप थोडा उतरला.
पण खोकला आणि अशक्तपणा तसाच राहिला. त्यांचा चेहरा पिवळसर पडला होता. खरी अडचण तेव्हा निर्माण झाली जेव्हा आठवड्याच्या शेवटी दुकानात मोठा माल आला आणि देविकेला कळालं की ती दुकानात नसली तर खूप तोटा होईल. बेचैन करणारी गोष्ट होती की तिच्या आईसाठी घरी येणारं राशनही ठरलेलं होतं. मन दोन्हीकडे अडकून पडलं. देविकेनं दोन्ही ठिकाणी सारखं लक्ष ठेवलं. सकाळी दुकान, दुपारी घर आणि रात्री परत दुकानाचा हिशोब काम. हा थकवा तिच्या शरीरावर स्पष्ट दिसू लागला, पण मनात एक वेगळीच शांतता होती. तिनं स्वतःशीच म्हटलं, जर मी अजितला आधार दिला नाही तर कोण देईल? प्राजक्ता आणि देविकेच्या मध्ये एक हळूहळू घनिष्ठ नातं निर्माण झालं. प्राजक्ता आता देविकेला पाहून हसत असे. तिच्या छोट्या छोट्या तड हातांनी देविकेच्या चेहऱ्यावरून बोटं फिरवत असे. एके दिवशी प्राजक्ता रडू लागली तेव्हा देविकेनं तिला उचलून एक जुनी अंगाई म्हटली, जी तिची आई तिच्या लहानपणी गायची. एक गोडसा सूर जो कोणत्याही वेदना हलके करू शकतो. तिच्या डोळ्यातले अश्रू सुकले आणि ती शांत झोपली. देविकेनं अनुभवलं की प्रेमाचे छोटे छोटे कार्य किती मोठा परिणाम घडवतात. त्या रात्री सगळे झोपल्यावर देविका बिछाण्यावर बसून विचारात मग्न होती. तिनं मनात एक स्वप्न रंगवलं. जर अजित पूर्णपणे बरे झाले तर मी त्यांच्या मुलीसाठी काहीतरी चांगलं करीन. तिला शिकवेन, तिच्या कपड्यांची काळजी घेईन, तिला हसत खेळत ही दुनिया दाखवेन. हे स्वप्न तिच्या प्रत्येक थकव्यात तिला ऊर्जा देऊ लागलं. जेव्हा अजित यांनी डोळे उघडले तेव्हा देविकेने हलका आवाजात विचारलं, मालक, तुम्हाला थोडं बरे वाटतंय का? त्याच्या डोळ्यात हळूहळू वेदनेसह एक जुनी आठवण चमकू लागली. त्यांनी हळू आवाजात म्हटलं, देविका, तुझं इथे येणं माझ्यासाठी दिलासा आहे. मला भीती होती की माझी तब्येत अजूनच बिघडेल. मी स्वतःला सगळ्यांपासून दूर ठेवलं कारण मला नको होतं की लोक माझ्या बायकोच्या मृत्यूबद्दल आणि कर्जाबद्दल विचारावं. देविकेने त्यांना थांबवत शांतपणे सांगितलं, आता त्याला काही अर्थ नाही. जे झालं ते झालं. आता जे आहे ते सांभाळायला हवं. त्या रात्री अजित यांनी आपलं दुःख उघडपणे सांगायला सुरुवात केली. कसं 2 वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं अचानक निधन झालं. कसं त्यांनी प्राजक्ताच्या उपचारांसाठी आणि लग्नाच्या खर्चासाठी कर्ज घेतलं आणि मग दुकानाचं कामही मंदावलं. त्यांची लाज आणि एकटेपणा इतका गहिरा होता की ते कुणाशी बोलूच शकत नव्हते. देविका एकटक ऐकत होती. मध्येच फक्त मान हलवत होती. कुठलाही दोषारोप न करता तिनं साध्या शब्दात म्हटलं, आपण दोघं आहोत, तुम्ही आणि मी, आणि एक छोटंसं जीवन म्हणजे प्राजक्ता. आपण मिळून याला सामोरं जाऊ. हळूहळू अजित यांचा ताप उतरू लागला. शेजारच्या काही लोकांनी मदतीचा हात पुढे केला. देविकेनं हात जोडून सगळ्यांचे आभार मानले. प्रत्येक छोटासा हातभार त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरू लागला. एका सकाळी जेव्हा गार वाऱ्यात ऊन गालात हसत होतं तेव्हा अजित यांनी पहिल्यांदा कोमल स्वरात म्हटलं, देविका, तुझ्याशिवाय मी कसा राहिलो असतो? मी कल्पनाही करू शकत नाही. देविकेनं हलकसं हसत उत्तर दिलं, आता आपण एक कुटुंब आहोत. तेव्हाच प्राजक्ता जोरात हसली आणि तिच्या छोट्या हातांनी देविकेची बोटं घट्ट धरली. त्या क्षणी एक नवीन ऊर्जा त्यांच्या सगळ्यांच्या मनात भरली. अडचणी होत्या, पण आता ते एकटे नव्हते. देविकेनं ठरवलं की कितीही मेहनत करावी लागली तरी ती हे घर पुन्हा उभं करेल. प्राजक्ताच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणेल आणि अजित यांना पुन्हा जगायला शिकवेल. देविका आता फक्त नोकरी करणारी मुलगी राहिली नव्हती. ती हळूहळू अजित यांच्या घराची काळजी बनली होती. सकाळी ती प्राजक्ताला सांभाळायची, तिला आंघोळ घालायची, स्वच्छ कपडे घालायची आणि जेवायला द्यायची. मग दुकानात जाऊन ग्राहकांचं काम पाहायची. संध्याकाळी दुकानाचा हिशोब नीट लावायची आणि रात्री परत त्या दोघांची काळजी घ्यायची. हे सगळं करणं सोपं नव्हतं. तिच्या स्वतःच्या घराच्या जबाबदाऱ्या होत्याच. तिच्या आईसाठी औषधं आणणं, घराचं वाडं वेळेवर भरणं. देविका अनेकदा रात्री शांत बसून विचार करायची, मी असं 2 घरं सांभाळत राहिले
तर मी स्वतः कधी श्वास घेईन. पण लगेच मनाशी म्हणायची, जर मी त्यांना सोडून दिलं तर ते तुटून जातील. अजित हळूहळू बरे होत होते, पण दुकानाची अवस्था खालावलेली होती. मागील अनेक महिन्यांपासून त्यांनी दुकानाकडे लक्षच दिलं नव्हतं. ग्राहक कमी झाले होते आणि कर्ज देणारे लोक रोज टोमणे मारायला लागले होते. देविकीने हे सगळं पाहिलं आणि मनात ठरवलं, आता फक्त मालक बरे होऊन चालणार नाही, दुकानही उभं करावं लागेल. ती रोज दुकानात नवनव्या पद्धतीने कपडे मांडू लागली, साफसफाईकडे लक्ष दिलं, ग्राहकांशी हसतमुखाने बोलू लागली. हळूहळू लोक पुन्हा दुकानाकडे वळू लागले. एके दिवशी एक वयोवृद्ध बाई आली आणि म्हणाली, बेटा, आधी इथे फक्त सामान मिळायचा, पण आता इथे आपुलकीही मिळते. हे ऐकून देविकाच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मितरेष उमटली. पण सगळ्यांनाच देविकाचा परिश्रम चांगला वाटत नव्हता. शेजारच्या काही बायका कानाकोपऱ्यात बोलू लागल्या, पहा पहा, तरुण मुलगी रोज मालकाच्या घरी येते, राहूही लागलीये, कोण जाणे काय नातं आहे. या कुचाळक्या हळूहळू देविकाच्या कानावर पोहोचल्या. आधी तिने दुर्लक्ष केलं, पण जेव्हा तिच्या आईनेही रडत विचारलं, लोक म्हणतायत की तू आपलं नाव बिघडवते आहेस, हे खरं तर नाही ना. देविकाचं मन तुटलं. ती जाणून होती की तिचे हेतू अगदी स्वच्छ आहेत, पण जग नियत पाहत नाही, फक्त शंका घेतं. त्या रात्री तिने रडत देवाला म्हटलं, हे देवा, मी तर फक्त मदत करते आहे, मग लोक माझ्या नियतीवर शंका का घेतात. दुसऱ्या दिवशी सकाळी अजितने देविकाचे सुजलेले डोळे पाहिले. देविका, तू रडलीस का? देविका गप्प राहिली, पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अखेर तिने सगळं खरं सांगून टाकलं. लोकांची कुचाडकी, शेजारचे टोमणे आणि आईची भीती. अजितने तिच्याकडे खोल नजरेने पाहत ठाम आवाजात म्हणाला, देविका, तुला कोणालाही काही समजावून सांगायची गरज नाही. तू माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी जे काही केलंय ते तर कुणी आपलंही करत नाही. लोक काहीही बोलोत, पण मी जाणतो की तू किती खरी आणि स्वच्छ मनाची आहेस. देविकाने हळू आवाजात म्हटलं, मालक, मला फरक नाही पडत लोक काय म्हणतात याचा, पण जेव्हा माझ्या आईलाही रडवतात तेव्हा मन दुखावतं. अजित तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, आतापासून तुला मी कुठेही एकटीला तोंड द्यायला देणार नाही. काही दिवसांनी दुकानात तोच कर्जदार आला, जो महिन्यांपासून त्यांना त्रास देत होता. तो ओरडू लागला, पैसे कधी परत करणार? आता तुझी दुकान बंद करवतो. अजित अजून पूर्ण बरा झाला नव्हता, त्यामुळे देविका पुढे सरसावून ठाम आवाजात म्हणाली, आम्ही पैसे परत करू, पण दुकान बंद होणार नाही. आम्ही नवीन सुरुवात केली आहे, लवकरच सगळं फेडू. कर्जदाराने टोमणा मारला, वा, आता दुकान तू चालवणार? तरुण मुलगी आणि मालक, सगळं कळतंय आम्हाला. त्याने वाईट नजरेने पाहिलं. देविकाच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने धैर्य सोडलं नाही. अचानक अजित उठून रागाने म्हणाला, जिभेवर लगाम घालून बोल. देविका माझी इज्जत आहे. हिच्याशिवाय मी आणि माझी मुलगी आज जिवंतही नसतो. दुकानात असलेल्या लोकांनी हे सगळं ऐकलं आणि वातावरण बदललं. पहिल्यांदाच त्याने सगळ्यांसमोर देविकाचा पाठिंबा घेतला होता. देविकाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव दाटले. हळूहळू लोकांना पटू लागलं की देविका खरंच त्याची मदत करते आहे, कुठलाही गैरसंबंध नाही. प्राजक्ता भर चौकात देविकाला आंटी म्हणू लागली आणि त्या रात्री देविकेने आईसमोर हात जोडून म्हटलं, आई, जर मी कुणाचं वाईट केलं असेल तर मला शिक्षा मिळो, पण मी खरं सांगते की मी फक्त माणुसकी निभावते आहे. आईने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि अखेर तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाली, बेटा, मला तुझ्यावर विश्वास आहे, फक्त नेहमी मन स्वच्छ ठेव. देविकाच्या मनावरचं ओझं हलकं झालं. तिने आता ठरवून टाकलं की नशिबाने तिला ही जबाबदारी दिली आहे तर ती मागे हटणार नाही. अजितची तब्येत हळूहळू सुधारत होती.
पण दुकानाची अवस्था अजूनही बरी नव्हती. कर्जाचं ओझं, कमी ग्राहक आणि लोकांचा अविश्वास सगळं एकाच वेळी समोर उभं होतं. एके दिवशी देविकाने दुकानाची जुनी हिशोबाची डायरी काढली. पानं फाटलेली होती, पण त्यात लिहिलेला प्रत्येक आकडा तिच्यासाठी जणू एखाद्या युद्धासारखा होता. तिने नीट पाहिलं तर कपड्यांचा नवा माल तर महिन्यांपासून मागवलेलाच नव्हता. मग दुकान कसं चालणार जर नवा फॅशनच नसेल तर? ती थेट घाऊक बाजारात गेली आणि व्यापाऱ्यांशी बोलू लागली. काहींनी टोमणे मारले, तू तर नोकराणी आहेस, तुझं इथे काय काम? पण देविकाने ठामपणे उत्तर दिलं, मी मालकाच्या वतीने आले आहे आणि जर आम्हाला तुमच्याकडून चांगला माल मिळाला तर आम्ही दीर्घकाळ व्यापार करू. तिचा आत्मविश्वास पाहून एका व्यापाऱ्याने म्हटलं, ठीक आहे बेटा, तू खूप प्रामाणिक वाटतेस. मी तुला उधारीवरही माल देतो, पैसे नंतर दे. देविकाचा चेहरा खुलून गेला. तिने दुपट्ट्याच्या कोपऱ्याने घाम पुसला आणि मनात म्हणाली, ही तर फक्त सुरुवात आहे. जेव्हा नवा माल दुकानात आला तेव्हा देविकाने तो खूप सुंदर पद्धतीने मांडला. रंगीबिरंगी ड्रेस, मुलांचे कपडे, सणांसाठीच्या साड्या, सगळं पाहून लोक खेचले गेले. ग्राहक आल्यावर देविका त्यांना प्रेमाने समजावून सांगत असे, कपडे घालून दाखवत असे आणि हसतमुखाने निरोप देत असे. हळूहळू दुकानात गर्दी वाढू लागली. एका ग्राहकाने अजितला म्हटलं, तुमच्याकडे काम करणारी मुलगी देविका तर खूप हुशार आहे. दुकानाची तर रौनकच बदलून गेली. तो हलकेसे हसला. जिथे एका बाजूने दुकान सावरत होतं तिथेच दुसऱ्या बाजूला समाजातील कुचडक्या वाढत होत्या. काही लोक आता म्हणू लागले, पहा, लवकरच ही मुलगी मालकावर राज्य करेल. आता तर दुकानही तिच्याच हातात आहे. देविकाने हे ऐकलं तेव्हा तिचं मन पुन्हा दुखावलं गेलं. पण यावेळी तिने स्वतःला सावरत तिने मनात ठरवलं, जर मी प्रत्येक टोमणा मनावर घेतला तर कधीच पुढे जाऊ शकणार नाही. मला माझं उद्दिष्ट स्वच्छ ठेवायचं आहे. अजित आणि प्राजक्ताचा आधार बनायचा आहे. त्या कठीण काळात प्राजक्ताच तिच्यासाठी सर्वात मोठा आधार बनली होती. जेव्हा जेव्हा देविका थकून दुकानातून घरी परतायची तेव्हा ती धावत तिच्या मांडीवर येऊन बसायची आणि आपल्या छोट्या हातांनी तिचा चेहरा धरायची. एके दिवशी प्राजक्ताने निरागसतेने विचारलं, आंटी, तुम्ही माझी आई बनाल का? हे ऐकून देविकाचं हृदय धडधडलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, नाही बेटा, मी तुझी आंटीच राहीन, पण तुला नेहमी खूप प्रेम करीन. प्राजक्ता हसली आणि तिच्या गळ्यात बिलगली. त्या क्षणी देविकाने जाणवलं की तिच्या आयुष्याचा खरा उद्देश कदाचित हाच आहे, कुणाचं तुटलेलं घर पुन्हा उभं करणं. एका रात्री जेव्हा दुकान बंद झालं होतं आणि देविका हिशोब लिहित बसली होती, अजित हलक्या आवाजात म्हणाले, देविका, मला ठाऊक आहे तू माझ्यासाठी किती काही केलंस. कर्जदारांचे त्रास, समाजाचे टोमणे, थकवा सगळं सहन करतेस आणि बदल्यात फक्त माझा आभार ऐकतेस. तुला कधी हे सगळं जड वाटत नाही का? देविकाने डोळ्यातले अश्रू लपवत हसत उत्तर दिलं, मालक, माझ्यासाठी हे ओझं नाही, हे माझं कर्तव्य आहे. मला नाही वाटत प्राजक्ताने आधाराशिवाय मोठं व्हावं आणि तुम्ही एकटेपणात तुटून जावं. आणि थकव्याबद्दल बोलायचं तर जेव्हा मी तिचं हसू पाहते तेव्हा सारा थकवा नाहीसा होतो. अजित त्या क्षणी मनापासून हात जोडून म्हणाले, तुझा उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. देविकाने आता ठरवलं की दुकान फक्त चालवायचंच नाही तर वाढवायचंही आहे. तिने नवी योजना आखली. सणासुदीच्या काळात सेल ठेवणं, गावाहून हस्तकलेचे कपडे आणणं आणि ग्राहकांसाठी छोटे छोटे गिफ्ट ठेवणं. अजित आधी थोडे संकोचले, पण नंतर तयार झाले. हळूहळू दुकानाचं नाव परिसरात पसरू लागलं. आता लोक म्हणू लागले, अरे, त्या दुकानात एक मुलगी बसते, किती गोड बोलते आणि चांगला माल देते, चला तिथूनच घेऊया. हळूहळू कर्ज फेडायला सुरुवात झाली. दुकानाचा नफा वाढू लागला. अजितचा चेहरा
जो आधी नेहमी थकलेला आणि उदास असायचा, तो आता कधी कधी हसू लागला. एका संध्याकाळी त्याने देविकाला म्हटलं, देविका, तू आमच्या आयुष्यात उजेड आणलास. मी विचार करतो, जर तू नसतीस तर कदाचित मी सगळं गमावून संपलो असतो. देविका फक्त एवढंच म्हणाली, मालक, अजून तर आपल्याला खूप दूर जायचं आहे. तिच्या डोळ्यात आशेची चमक होती. दुकान आता रुळावर येऊ लागलं होतं. देविकाची मेहनत आणि त्याचा हळूहळू वाढणारा विश्वास, दोघं मिळून एक नवी आशेची चित्र उभी करत होते. पण नशीब नेहमी तेव्हाच परीक्षा घेते जेव्हा माणूस सुटकेचा श्वास घेत असतो. दिवाळी येत होती. देविकाने खास योजना आखली. सणाच्या 2 दिवस आधीच एक भयंकर घटना घडली. दुकानातून घरी परतताना अचानक दुकानाच्या स्टोअर रूममध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आकाशात धूर उठू लागला. लोक धावत धावत ओरडू लागले, अजितचं दुकान जळतंय, आग विझवा. देविका धावतच पोहोचली तर पाहते काय, आग झपाट्याने पसरत होती. कपड्यांचे ढीग जळू लागले. ती काही न विचारता आत शिरली. देविका, वेडी होऊ नकोस, अजित ओरडले. पण देविकाने पाण्याच्या बादल्या उचलून कपड्यांवर टाकायला सुरुवात केली. काही शेजारीही मदतीला धावून आले. तासनतास झगडल्यावर आग भिजली, पण दुकानातील अर्धा माल जळून खाक झाला. त्या रात्री अजित एका कोपऱ्यात बसून रडू लागले. आता काय होणार देविका? हा तर देवाचा दुसरा आघात आहे. आधी बायकोला हिरावलं, आता रोजगारही. कदाचित मी कुठल्या तरी जन्माचं पाप भोगतोय. देविकेने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. तिचा हात थरथरत होता, पण आवाजात ठामपणा होता. मालक, देवाने आपली परीक्षा घेतली आहे, संपवलं नाही. अर्धा माल वाचलाय, दुकान वाचलंय आणि लोक आपल्यासोबत आहेत. जोपर्यंत आपण हार मानत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरवू शकत नाही. अजित तिच्या डोळ्यात पाहू लागले. त्यांना वाटलं, ही मुलगी फक्त माणूस नाही, देवाने पाठवलेला आधार आहे. आगीच्या घटनेनंतर समाज पुन्हा कुचाडक्या करू लागला. हे सगळं त्या मुलीमुळेच झालंय. लक्ष्मीदेवी रुसल्या आहेत. तरुण मुलगी आणि एकटा माणूस. हे सगळं योग्य नाही. देविकाने हे ऐकलं, पण यावेळी तिचं मन तुटलं नाही. तिने शांत स्वरात स्वतःशीच म्हटलं, लोक काहीही बोलो, मला ठाऊक आहे माझा मार्ग योग्य आहे. मी जर मागे हटले तर प्राजक्ता आणि मालक दोघंही कोसळतील. देविकाने लगेच निर्णय घेतला. तिने गल्लीतील बायकांना बोलावलं आणि म्हणाली, आगीमुळे खराब झालेले काही कपडे आपण दुरुस्त करू शकतो. का नाही आपण सगळे मिळून ते कमीत किमतीत विकूया. बायका आधी थोड्या कचरल्या, पण देविकाची जिद्द पाहून तयार झाल्या. त्यांनी रात्री सिलाई धुलाई आणि पॅकिंग केलं. सणाच्या दिवशी दुकानावर गर्दी उसळली. लोक म्हणाले, वा, इतके चांगले कपडे आणि इतक्या कमी किमतीत. ही तर खरी प्रामाणिकता आहे. त्या दिवशी दुकानात जितकी कमाई झाली तितकी कधीच आधी झाली नव्हती. तोच कर्जदार जो नेहमी अजित आणि देविकेला टोमणे मारायचा, तोही दुकानात आला. त्याने हळूच म्हटलं, माफ करा, मी चुकीचं समजलं होतो. तुम्ही खरंच प्रामाणिकपणे काम करत आहात. मी तुम्हाला अजून वेळ देतो. कर्ज फेडायची घाई नाही. देविकाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हात जोडून म्हटलं, देव तुम्हाला सुखी ठेवो. त्या रात्री सगळेजण झोपल्यानंतर अजितने देविकेला म्हटलं, देविका, तुझं वय फक्त 22 वर्ष आहे. तुला हे सगळं ओझं उचलायला नको होतं, पण तू माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी सगळं सहन केलंस. तुला ठाऊक आहे, मी तुला फक्त एक नोकरानी मानत नाही, तू आमच्या कुटुंबाचा भाग आहेस. देविकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने हळू आवाजात म्हटलं, मालक, मला फक्त इतकंच हवंय की प्राजक्ताला कधीही अनाथ असल्यासारखं वाटू नये आणि तुम्ही पुन्हा कधी एकटे पडू नये. त्या क्षणी खोलीत गहिरा शांतपणा पसरला होता, पण त्या शांततेत हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. आगीची घटना आणि पुन्हा उभारी घेतलेलं दुकान यांना सगळ्यांना दाखवून दिलं की देविका फक्त कामवाली किंवा नोकराणी नाही, तर घर आणि दुकान
दोन्हींची आत्मा झाली आहे. पण जसजसा वेळ पुढे सरकत गेला तसतशी एक नवी आव्हान हळूहळू समोर येऊ लागली. देविकाचं स्वतःचं भविष्य लोक आता उघडपणे बोलू लागले. त्यांचं नातं आता फक्त मालक नोकराणीचं राहिलेलं नाही. त्याने देविकेशी लग्न का करू नये? तरीही तो विदुर आहे, पण मुलगी खूप लहान आहे. ती हे सगळं निभावू शकेल का? देविका जेव्हा बाजारात जायची तेव्हा तिला या नजरेचं ओझं जाणवायचं. कधीकधी एखादी बाई म्हणायची, बेटा, लोक तुझं नाव जोडतायत, जरा जपून राहा. देविका या बोलण्याने खचत नसे, पण तिच्या मनात प्रश्न नक्की उमटत होते. काय खरंच लोक बरोबर म्हणतायत? माझं नातं फक्त मदतीपुरतंच मर्यादित ठेवायला हवं का? एक संध्याकाळी तिच्या आईने हळूच विचारलं, देविका, तू रोज त्या घरात राहतेस, दुकानही सांभाळतेस, तुझं आणि मालकाचं नाव जोडतायत. मला भीती वाटते, कुठे तुझ्या आयुष्यावर डाग लागू नये. देविका अश्रूंना आवर घालत म्हणाली, आई, मी कधीही चुकीचा विचारसुद्धा केला नाही. माझ्यासाठी मालक फक्त एक जबाबदारी आहेत. मी त्यांना कसं सोडू शकते? आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवत शांतपणे सांगितलं, बेटा, मी तुला थांबवू शकत नाही, पण लक्षात ठेव, समाज कधीही स्त्रीचं पावित्र्य पाहत नाही, फक्त तिच्या पावलांवर बोट ठेवतो. देविकेने मनोमन ठरवलं, जर माझ्या सत्यतेवर आणि नियतीवर शंका घेतली तरी मी माझ्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही. अजितसुद्धा आता स्वतःशी झुंजत होते. रात्री प्राजक्ता झोपल्यावर ते देविकाकडे पाहत विचार करायचे, ही मुलगी माझ्या आयुष्यात किती खोलवर आली आहे. मी हिला फक्त मदतनीस म्हणून पाहू शकत नाही. पण हे सांगणं योग्य ठरेल का? ती मला चुकीचं समजेल का? तिचं आयुष्य माझ्यामुळे थांबून जाईल का? अशा विचारांनी त्यांची नजर नेहमी झुकायची आणि ओठ बंद राहायची. एक दिवस प्राजक्ता देविकासोबत खेळत होती. अचानक तिने निरागसपणे विचारलं, आंटी, तुम्ही कायम आमच्यासोबत राहाल ना? तिच्या हृदयात जणू कोणीतरी बाण रोवला. तिने हसत उत्तर दिलं, हो बेटा, मी कायम राहीन. पण त्याच रात्री ती एकटी बसून विचार करत राहिली, मी खरंच कायम राहू शकेन का? उद्या जर माझं लग्न झालं तर मला हे घर सोडावं लागेल का? आणि जर मी लग्नच केलं नाही तर माझ्या आईचं काय? तिचा आधार कोण बनेल? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत राहिले. दरम्यान काही नातेवाईक दुकानात आले आणि स्पष्ट म्हणाले, आता हे योग्य नाही की एक तरुण मुलगी रोज तुमच्या घरी राहते. लोक बोलायला लागले आहेत, जर खरंच हिला इथे ठेवायचं असेल तर का नाही लग्न करून टाकत? तो शांत राहिला आणि देविकाचा चेहरा पांढरा शुभ्र पडला. ती शांतपणे दुकानातून बाहेर निघून गेली. त्या रात्री देविका बऱ्याच वेळ छतावर बसून राहिली. हवेत शांतता होती, पण तिच्या मनात वादळ घोंगावत होतं. ती विचार करत राहिली, खरंच लग्नच यावर उपाय आहे का? मी माझ्या मनाचं ऐकावं का समाजाचं? हे देवा, मला योग्य मार्ग दाखव. मी कुणाचं हृदय तोडू इच्छित नाही, पण माझं भविष्यही अंधारात ठेवू शकत नाही. दुसऱ्या दिवशी अजितने देविकाला बोलावलं, मला तुला काही सांगायचंच आहे. खूप दिवसांपासून हे मनात आहे. ती घाबरून उभी राहिली. अजितने खोल श्वास घेत म्हणाले, तू मान्य करशील किंवा नाही, पण सत्य हेच आहे की तू माझं आयुष्य बदलून टाकलं आहे. जर तू नसतीस तर मी कधीच तुटून गेलो असतो. देविका, मला हवंय की तू कायम या घराचा भाग राहावास, पण हा तुझा निर्णय आहे. मी तुला कधीही जबरदस्ती करणार नाही. हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही बोलू शकली नाही, फक्त एवढंच म्हणाली, मालक, मला विचार करण्यासाठी वेळ हवा आहे. अजितच्या या शब्दांनी देविकाचं मन हेलावलं. तिला जाणवलं की हा फक्त एक प्रश्न नाही, तर तिच्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग ठरवणारा टप्पा आहे. ती छतावर बसून आकाशाकडे पाहत राहिली. तारे चमकत होते, पण तिच्या मनाचा अंधार मात्र गडद होताच. जर मी अजितशी लग्न केलं तर प्राजक्ताला आई मिळेल, पण आई मान्य करेल का? आणि जर हा निर्णय मी घेतलाच नाही तर ती पुन्हा एकटी पडेल आणि अजितजी पुन्हा तुटून जातील. हे देवा, मी काय करू? पुढच्या दिवशी तिने धैर्य एकवटून आईशी सर्व बोलून दाखवलं.
आई शांत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, बेटा, तू नेहमीच इतरांचं दुःख स्वतःच समजलं आहेस. जर तुला वाटतं की या घरात तुझं भविष्य आहे तर मी तुला अडवणार नाही. पण लक्षात ठेव, लग्न हे ओझं नाही तर आयुष्यभराचं नातं आहे. देविका आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडली. आईने तिचं कपाळ चुंबून म्हणाली, तू जे काही निर्णय घेशील मी तुझ्यासोबत आहे. दरम्यान काही लोक उघडपणे बोलू लागले, जर अजित आणि देविकेचं लग्न झालं तर हे नातं चुकीचं ठरेल. आणि झालं तर पहा ना, वयानं किती फरक आहे. मुलगी अजून तरुण आहे, तिचं आयुष्य का बांधताय? या गोष्टी तिला टोचल्या. पण यावेळी तिने ठरवलं, आता मी दुसऱ्यांची पर्वा करणार नाही. मी तेच करीन जे माझ्या मनाला आणि कर्तव्याला योग्य वाटेल. अजित सुद्धा विचार करायचे, जर मी देविकेशी लग्नाची गोष्ट पुढे नेली तर लोक म्हणतील की मी तिचा गैरफायदा घेतला, आणि नाही केलं तर ती माझ्या आणि प्राजक्ताच्या आयुष्यातून दूर जाईल, आणि मी हे सहन करू शकणार नाही. एक संध्याकाळी प्राजक्ता देविकेच्या मांडीवर बसली होती. तिने निरागसपणे विचारलं, आंटी, तुम्ही माझी मम्मी का होत नाही? मग मी सगळ्यांना सांगेल की माझी मम्मी जगातली सगळ्यात गोड आहे. दुसऱ्या सकाळी देविकाने अजितला सांगितलं, मालक, मी ठरवलं आहे, मला लोकांची पर्वा नाही. जर माझ्या उपस्थितीने या घराला आधार मिळतो, जर प्राजक्ताला आईचं छत्र मिळतं, तर मी हाच मार्ग निवडेन. हो, मी तुमची पत्नी बनायला तयार आहे. त्यांनी हात जोडून म्हणाले, देविका, हे माझ्यासाठी फक्त लग्न नाही तर देवाचं वरदान आहे. ही बातमी सर्वत्र पसरली. तेव्हा काही लोकांनी टोमणे मारले, पाहिलत ना, आम्ही सांगितलंच होतं. आता खरी गोष्ट समोर आली. मुलीनं आपल्या गरिबीचा फायदा घेतला. पण बरेच लोक म्हणाले, नाही, ही मुलगी तर देवीपेक्षाही श्रेष्ठ आहे. जिने विदुर आणि त्याच्या लेकरांचं घर सांभाळलं, ती खरी लेक आहे. हळूहळू लोकांच्या नजरेचं ओझं हलकं होत गेलं. लग्नाची गोष्ट ऐकून तिची आईही आधी थोडी शांत राहिली. मग तिने देविकेचा हात धरून म्हटलं, तू योग्य मार्ग निवडला आहेस. आता हे घरच तुझे घर आहे. तू खुश राहा, हाच माझा आशीर्वाद आहे. आता दुकान पुन्हा चालू झाले होते. लग्नाची चर्चा हळूहळू पसरू लागली. प्राजक्ता दररोज उत्साहाने म्हणायची, माझी आंटी आता माझी मम्मी बनेल. वेळ हळूहळू बदलत होता. देविका आणि अजितच्या नात्याची खरी स्थिती आता समाजासमोर होती. काही लोक अजूनही टोमणे मारत होते, पण बहुतेक लोक आता देविकाच्या धैर्य आणि ताकदीचे कौतुक करू लागले. एक दिवस त्याने देविकाला म्हटले, आता आणखी उशीर करण्यात काही अर्थ नाही. जर तू तयार असशील तर आपण साधेपणाने लग्न करूया. देविकाच्या डोळ्यात हलकी लाज आणि समाधानाची चमक होती. तिने डोकं खाली करून म्हटलं, मालक, नाही, आता तुम्ही माझे जीवनसाथी आहात. मी तयार आहे. मंदिरात लग्नाची तयारी सुरू झाली. ना बँड ना काही, फक्त फुलांची सुगंध, दिव्यांची रोषणाई आणि खऱ्या मनांचं मिलन. लग्नाच्या दिवशी देविकेची आई सगळ्यात जास्त आनंदी होती. तिने अश्रू भरलेल्या डोळ्यांनी म्हटलं, बेटा, आज तू फक्त स्वतःच नाही तर या लहान मुलीचंही भविष्य उजळवलंस. देव तुला जगातील सगळं सुख देवो. देविकाने आईचे पाय धरून म्हटलं, आई, तुमच्या आशीर्वादाने मला इतर काहीच हवे नाही. प्राजक्ता नव्या कपड्यात उडत होती आणि सतत सगळ्यांना सांगत होती, पहा पहा, माझी आंटी आता माझी मम्मी बनत आहे. लग्न पूर्ण झाल्यावर तिने देविकाच्या मांडीवर डोकं ठेवून म्हटलं, आता मी एकटी राहणार नाही. देविकाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू ओघळले. लग्नानंतर जे लोक आधी टोमणे मारत होते तेही आता आशीर्वाद देऊ लागले. मुलीने खरंच मानवतेची जाणीव केली होती. अशी मुलगी भाग्यानेच मिळते. हळूहळू वातावरण बदलले. आता फक्त शुभेच्छा होत्या, टोमणे नाही. लग्नानंतर देविका आणि अजित यांनी एकत्र येऊन दुकान अधिक चांगले बनवले. देविकाची समजदारी आणि मेहनत, त्याचा अनुभव, दोघांनी मिळून दुकान परिसरातील सर्वात लोकप्रिय दुकान बनवले. लोक म्हणू लागले, हे फक्त कपड्यांचे दुकान नाही तर इमानदारी आणि आपलेपण विकणारी जागा आहे. वेळ सरकत गेला. प्राजक्ता आता शाळेत जाण्याची सुरुवात झाली. दर सकाळी ती देविकाचा हात धरून म्हणायची, मम्मी, मला उशीर होऊ देऊ नकोस. तुटलेलं घर आता एक आनंदी जिवंत कुटुंबात बदलले होते.
एका संध्याकाळी तिघजण मंदिरात गेले. दिवांच्या रोषणाईत प्राजक्ताने दोघांचा हात धरला आणि निरागसपणे म्हणाली, आता आपण तीनही नेहमी एकत्र राहू ना? अजित आणि देविकाने एकमेकांच्या डोळ्यात पाहत हसत उत्तर दिले, हो, आता कोणीही आपल्याला वेगळं करू शकणार नाही. दिव्यांच्या प्रकाशात त्यांचे हास्य चमकत होते. ते हास्य जे अश्रू आणि संघर्षाच्या राखेतून जन्मले होते, आता ते खऱ्या सुख आणि समाधानाचे प्रतीक बनले होते. मित्रांनो, आशा आहे ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर भेटूया अशाच आणखी एका प्रेरणादायी कथेसोबत. धन्यवाद.